श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे 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 नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मावली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। थोडं कमी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति। द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्ष्यभूतम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनम्। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनम्।
देवकी प्रमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति 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 अलंकावती धन्य भूमी पवित्र अलंकावती धन्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी आठविता महापुण्य राशी साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां के जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय श्री गुरुवरे मधुसूदन महाराज की जय सांबये नमः पार्वती पति शिवार हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं वा 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 धन्यवाद पहाते आरिसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे पहाते आरसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे परी दर्पणे येणे होय न पाहे पहाते माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी अमृतानुभवाचं अवलोकन केलं असो साधू संत जे येतात ते तुमचं आमचं हित आणि अहित पाहून येतात बरं का तर आपला अनेक दिवसापासून चाललेला श्रम खरं तर पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो एवढ्यावरच थांबले नाहीत महाराज आजे फिटले माझे कोडे
बहुत जन्मेचे साखडे, कोंधाटले पुढे परब्रह्म सावळे. आज खरं आपलं कोड फिटले महाराज. आणि भगवान परमात्मा, पंढरीश परमात्मा, आईसाहेब आणि जगद्गुरु तुकोबऱ्याचं प्राणप्रतिष्ठा काल खरंच आनंदाचा सोहळा झाला. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या खरंच विशेष आहे बरं का ह्या वर्षी. जगद्गुरु तुकोबरायाला वैकुंठाला जाऊन 375 वर्षे झाली. आणि हा 375वा महोत्सव अख्ख्या महाराष्ट्रभर चालू आहे बरं का, अख्ख्या महाराष्ट्रभर. आणि आपलं नशीब म्हणावं. आणि त्यातल्या त्यात 375वा याच उत्सवामध्ये, मुहूर्तामध्ये भगवान तुकोबरायाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा झाला. हा महत्त्वाचा विषय झाला आहे. आणि हा आनंदाचा दिवस आहे. तुकोबरायांचा 375वा काही गावामध्ये, आता त्याला बंद करा, टुटूर करते. कुठे महिन्याचा कार्यक्रम आहे, कुठं 15 दिवसाचा आहे, कुठं 2 महिन्याचा आहे, कुठं 8 दिवसाचा आहे, आणि आपला 9 दिवसाचा आहे बरं का. आपलं शेत कमी आणि बी जास्त झाले बरं का. शेती किती? अर्धा एकर आणि 1 पोत बी, असं झालं की नाही? हा, लाखो रुपयाच्या लोकांनी 8-8 दिवसाचा सप्ताह केला, कोणी 5-5 दिवसाचा केला, पण आम्ही 9 दिवसाचा केला. आपलंच भाग्य मोठी म्हणा बरं का. बरं तर 375वा पुढे येईल किंवा 475वा येईल, तोवर आपण राहणार नाही. हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यातल्या त्यात या वर्षाला इतकं महत्त्व आहे महाराज. 348 वर्षांनी ती प्रयागराजचा कुंभमेळा, असा योग, असा मुहूर्त आता आपल्याला पाहता येणार नाही. आपण भाग्यवान आहात. म्हणून या 375व्या वर्षामध्ये आपण आपल्या डोळ्याने भगवान परमात्म्याचं मूर्ती प्राणप्रतिष्ठा पाहिली. जगद्गुरु तुकोबरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा योग आपल्या नजरेत पाहता आला. आणि अशा शुभ मुहूर्तावर आपण राहिलो तर आपल्याला आता तुमच्या शिकारा गावाला इथून पुढे काहीच कमी पडणार नाही बरं का. का बरं? भगवान परमात्मा ज्या नगरीमध्ये विराजमान होतो त्या नगरीला काहीही कमी पडत. शिवाय एकटा आला नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. देव एकटा येत नसतो. संगे इठो माझा आणि संगे जगद्गुरु तुकोबरायाच्या संगतीने खूप आनंद झाला. महाराज म्हणले, तुझी ये संगती झाले आमोचे निश्चिंते, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जगद्गुरु तुकोबरायाच्या संगतीत देवाला आनंद झाला म्हणतात बरं का. कोणाला? देव म्हणतात तुकाराम महाराज, तुझी ये संगती. जगद्गुरु तुकोबरायाच्या संगतीमध्ये कोणाला सुख झालं तर देवाला सुख होतो. भक्ताच्या संगतीमध्ये सुख कोणाला होतं तर देवाला होतो. आणि म्हणून काही लोक देवाकडेच जातात बरं का, देवाकडेच जातात. लई लोक देवाचीच पूजा करतात, पण भक्ताकडे कोणी पाहत. पूजा कुणाची करावं, देवाची का भक्ताची? हा,
लेकरावर प्रेम केल्याच्या नंतर जशी आई संतुष्ट होते, लेकराचं कौतुक केल्याच्या नंतर आई संतुष्ट होते, तसं भक्ताचं कौतुक केलं का देव संतुष्ट होतो. मग कौतुक कुणाचं करावं? भक्तांचं करावं, संतांचं करावं, संतांचा आदर करावा. हाच परमार्थाचा एक मुख्य घटक आहे. म्हणून महाराज सांगू लागले की बाबा, देवाला संतुष्ट जर करायचं असेल तर तुम्हाला साधूची सेवा करावं लागेल. मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर गाडीत जागा करायची असेल ना, बसमध्ये जर तुम्हाला जागा करायची असेल, लांब जायचं असेल तर काय करायचं? लेकरवाळी बाई बघून खुर्चीजवळ जायचं आणि आपल्या पिशवीतलं सफरचंद काढायचं आणि त्या लेकराच्या हातावर, बस लेकराच्या हातावर दिलं का ते लेकरू म्हणते आई मामा, आणि ती तोंडाकडे बघते, दादा मग तुम्हाला कुठं जायचं आहे? ताई मला पुण्याला जायचं आहे, उद्या कीर्तन आहे, रात्री कीर्तनावरून चालू आणि कीर्तनाला जायचं आहे. मग आता एवढ्या लांब कसं काय जाणार? बसा. ती लेकराला आपल्या मांडीवर घेते, बाजूला चोपते आणि मग आपल्याला काय देते? प्रेम कुणावर केलंय? लेकरावर प्रेम केल्यामुळं आई संतुष्ट झाली. आणि तुम्हाला मग ताई मला लई लांब जायचं, झोपू का? झोपा की दादा, झोपा. रात्रभर झोपायला मिळालं. कुणावर प्रेम केलं आहे का? तसं माझ्या भक्तावर प्रेम केल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो आणि देव तुमच्या पाठीमागे लागतो. म्हणून कृपा कुणाची असावी? संगत कुणाची असावी? म्हणून संताच्या संगतीत जे सुख आहे ते देवाच्या संगतीत सुख नाही. म्हणून साधू संत म्हणतात की बाबा, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाचे संगती. ज्याची अखंड संगत आहे, ज्याच्या चित्तामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे आणि त्याची संगती घडावी. त्याची संगत घडल्याच्या नंतर काय होतो तर परमात्मा त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणून सेवा कुणाची करता तुम्ही? पुन्हा सांगतो, आता देव कुठं आहे हो? त्याचा त्याला पत्ता नाही विचार. सेवा करायची असेल तर साधूची करा, जागा करायची असेल तर लेकरावर प्रेम करा. बर का? लेकरावर प्रेम केले की माता संतुष्ट होते. एखाद्या बाईला म्हणावं काय इद्र आहे म्हणल्यावर तुला काय करील? हा, काय इद्र जन्मलंय ग तुझं लेकरू म्हणलं की त्याला काय आली होती, कशासाठी आली तिला विचारणार बी. डोळे वाकडे करीत, तोंड वाकडे करीत निघून जाते. कसलं काय राहणार, काय चांगलं आहे बघ, सोन्यासारखं गुबगुबीत आहे म्हणलं, बस मग चा करते तुला. हा, कौतुक कोणाचं आहे? लेकराचं आहे. तसं साधूचं कौतुक व्हावं. साधूचा कधी अनादर होणे तर आदरच व्हावा, हा खरा परमार्थाचा घटक आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराया सांगतात की बाबा हे पहा, पहाते आरिसा पाहे. आरसा काय पाहतोय? आरसा तुम्हाला पाहतो का तुम्ही आरशाला पाहता? आरशात तुम्ही आहात का आरसा तुमच्यात आहात? आरशाला तुम्ही दिसता का आरसा तुम्हाला दिसतो? मग तुम्ही देव आहात का तुमच्यात देव आहात? हा वेदांत शास्त्राचा थोडासा विषय आहे, अवघड जाईल. आणि तरी आपले लोक सगळे ऐकलेले असल्यामुळे एवढा काही विषय जड जाणार नाही.
ज्ञानोबराय म्हणतात की बाबा पहाते आरिसा पाहे ते काहीच नवल नोहे. याच्यात काही नवल, काही नवल नाही. मग काय नवल नाही, मग कशाला तुम्ही नवल शब्द टाकला? खूप छान आहे विषय बरं का. परी दर्पणे येणे होय न पाहे पाहते. महाराज सांगतात अरे बाबा डोळस माणूस आपले प्रतिबिंब आरशात पाहतो. डोळस माणूस काय करतो? आपले प्रतिबिंब आरशात पाहतो. बर, आणि काहीच आश्चर्य नाही, परंतु शब्दरूपी आरशाच्या योगाने आंधळा माणूस आपले स्वरूप, आपले आत्मस्वरूप पाहण्याविषयी डोळस असतो. काय कळलं? कळलं की डोळस माणूस पाहते आरसा पाहे ते काहीच नवल नाही. कारण का पाहणाऱ्या माणसाने आरसा पाहिला, शब्दाची रचना पहा. पाहते आरसा पाहे, ज्याला डोळे आहे जो पाहतो आणि पाहणाऱ्याने आरसा पाहिला त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. याच्यात काय नवलाची गोष्ट आहे? याच्यात काय नवलाची गोष्ट आहे? पण आंधळ्या माणसाने ज्या आत्मस्वरूपाच्या शब्दरूपी बोधाच्या आरशामध्ये ज्या वेळेला खरं सुख पाहतो ते नवल आहे. आंधळ्या माणसाला डोळा आहे का? मग शब्दाचा आरसा कुठं आहे? आपल्या शब्दरूपी बोधाच्या आरशामध्ये आपल्याला आपलं स्वरूप पाहायचं आहे. डोळस कोणी पाहतो, पण आंधळा माणूस जो आहे ना, त्या आंधळ्या माणसाने सुरदासाने ज्या वेळेला सुरदासाला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले म्हणे, आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला डोळे दिले. आंधळा होता आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर सुरदास म्हणतो देवा आता बघा, आता असं करा, मी तुमचं रूप माझ्या अंतःकरणात साठवलंय, आता मला काय करा, पुन्हा का बरं? आता मला काही पाहायची गरज नाही. ज्याला पाहायचं होतं मी माझ्या अंतःकरणवृत्तीमध्ये त्या निराकार निरामय स्थितीमध्ये मी त्याच्याशी एकरूप होतोच, पण खरंच सगुण रूप पाहण्याचा योग तुमच्यामुळे आला. पण तेच रूप आता मी काय करीन, माझ्या डोळ्यामध्ये साठवून ठेवीन. माझ्या हृदयात निराकार मला पहिलंच माहीत होतं, पण हे जे सगुण रूप आहे ना तुझं, ते पण आता मी माझ्या हृदयात साठवेन. आता या जगात दुसरं काही पाहणार, दुसरं काही पाहणार नाही. मग काय म्हणले? पाहे पाहते आरसा पाहे, जो पाहणाऱ्याला आरसा तर दिसतोच, यात नवल नाही. पण ज्याला डोळे नाहीत, बोल बुद्धीचा डोळा देखावे. कोणचा डोळा पाहिजे? अरे डोळे असून आंधळे आहेत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आंधळे हे जन गेले विसरोने खऱ्या देवा. हे जग कसं आहे? आंधळ आहे. कारण का डोळे असून आंधळे आहेत. आता एवढे लोक डोळेच आहेत, जर तुम्ही डोळे लावून बसले, आता तुम्हाला तुकाराम महाराज दिसतील का हो? का बरं? लईने सप्तेवाज जोडलेले तुम्ही. हर एक सप्त्यात तुमचा नंबर. गोविंद महाराजाचं हर एका पॉम्पलेटला नाव आहे. किती बऱ्याच येऊ दिसले तुम्हाला तुकाराम महाराज दिसला.
बसले की नाही ध्यानाला? बसल्या. कुणीकडे आहे तुकाराम महाराज? त्यालाच माहित म्हणून. अरे बाबा, जो बोल बुद्धीचा जो डोळा आहे, बुद्धीच्या आरशामध्ये कोणाला पाहायचंय? बुद्धीच्या आरशात कोणाला पाहायचंय? त्याला पाहायचंय. बुद्धीचा आरसा आहे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बुद्धीच्या डोळ्याने कोणाला पाहायचंय? देवाला पाहायचंय. मग आपल्याला बुद्धी कुठं आहे? आपण सद्बुद्ध आहो का निर्बुद्ध आहो? सप्ते. अरे बाबा, ज्या तुम्हाला श्री गुरुनं दिलेलं नाम आहे, ज्या तत्वाशी तुमचं ऐक्य झालेलं आहे, आणि त्याच बोधावर राहा. रात्र आणि दिवस त्याचं स्मरण करा आणि त्याच आरशामध्ये पहा. ते काहीच नवल नव्हे. ते काहीच नवल नव्हे. परी दर्पणे येणे होय न पाहे पाहते. डोळस माणूस पाहिल याचं काही नवल नाही, पण आंधळा माणूस जो पाहतो ना, तो बुद्धीच्या आरशात पाहतो. बुद्धीचा आरसा असावा माणसाकडे, आणि त्याच्यामध्ये आपल्या श्री गुरुला, परमात्मा स्वरूप असलेल्या देवाला पाहावं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की अरे बाबा, तसं नाही तर डोळस मनुष्याने आरशात पाहणे यात काही विशेष नाही, परंतु या शब्दरूपी आरशाने न पाहणारा सुद्धा पाहतो. कोणचा शब्द आहे? काय शब्द आहे? शब्द केली जाडाजुडी. कायची जाडाजुडी केली? तुम्हाला जे श्री गुरुनं महावाक्याचं ज्ञान दिले ना, 4 वेदाचे 4 वाक्य आहेत बरं का. किती वेदाचे? 4 वेदाचे 4 वाक्य आहेत. पण 4ही वेदाचा सुटला वारा, वेदशास्त्राचा केला निवारा. 4 वेदाचा 6 शास्त्राचा निवारा केला बर का. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत आणि ते तुम्हाला दिलेले आहेत का नाही दिले? इतकं मोठं तुमच्याकडं वैभव असून कशाला भटकत फिरता? भटकत फिरायची गरज आहे? अरे बाबा, आपण आपल्याला 4 वेदाचं महावाक्य आपल्याला तुमच्या श्री गुरुनं दिलेलं आहे, आणि त्याच महावाक्याच्या बोधरूपी आरशामध्ये पहा, तुमचं स्वरूप ब्रह्म आहे. हे कोण पाहतो? इथं डोळ्याने पाहायची गरज नाही, आणि डोळ्याशी काही घेणं देणं नाही. हे चर्म चक्षुषच्या डोळ्याने तुम्हाला जगत पाहता येईल, पण जो बुद्धीचा डोळा आहे, त्या बुद्धीच्या डोळ्याने तुम्हाला केवळ ब्रह्मच पाहता येतं. येते दुसरे न दिशे मज. इथं काय होतं? हे जगत नावाची वस्तू तुम्हाला दिसत नाही, केवळ एक ब्रह्म दिसतं. येथे दुसरे न दिशे मज. या लागी धरू विसरला लाज. मग त्याला लाज नाही, त्याला भय नाही, त्याला शंका नाही. शंका घेईल कोणावर? शंका घेण्याचा विषयच नाही, तर शंका घेण्याचा प्रश्न कुठं आहे हो? शंका सुद्धा नाही, भय नाही, शंका नाही, काय नाही. मग काय आहे? काय उरलं नाही.
एक परमात्मा आहे आणि त्याच्या वाचून या जगतामध्ये काही नाही असा ज्याचा नेम झाला, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाच्या. आता त्याच्या शेजारी बसलो, हा माझा नेम आहे. अशी स्थिती, अशी वृत्ती झाली की मग आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. मग सप्ते त्याची बी नाही काय. आता चौथीच्या ठाई मग आता तेथे काहीच करणे नाही, तिथं काही करायची गरज नाही. तसं महाराज म्हणतात बुद्धीचा जो डोळा आहे ना तो शब्दरूपी बोधाने होतो. ते कोणचा शब्द आहे? ज्या वेळेला तुम्हाला ज्ञानोबर आहे त्याचं उदाहरण देतात, काना वचनाची निभेटे है का, सरिसाची पैका किरटे, ते वस्तूच घेऊन उटे कौनय को. कानाची आणि श्री गुरुच्या वचनाची, बरं का. कानाची आणि वचनाची ज्या वेळेला भेट होते त्यावेळेलाच बुद्धी जागृत होते आणि मग या अंतकरणावर आलेला धूळ, अज्ञानरूपी कचरा आणि अज्ञान ज्या वेळेला साथ केल्याच्या नंतर जसा आरसा स्वच्छ तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं, तसं अज्ञानरूपी धूळ साचलेली आहे. श्री गुरुच्या तत्वाने, श्री गुरुच्या नामाने त्याच्यावरला धुळीवरचा कचरा जातो आणि पाहे तिकडे ब्रह्म दिसतो. मग आता तुम्हाला बाहेर पाहायचं का आत पाहायचं आहे? कुठं बघाव? हे नरा आता बघ जरा. वा, हे बघ नरा आता बघ जरा. आत बघ जरा. नव्हे रे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. तू काय कर, आत बघ. आपण कुठं बघतो? एका बाईची सुई घरात पडली नाही आणि घरात अंधार असल्यामुळं अंगणात आली, मग शोधायला. किती वर्षाला भेटेल? किती पिढ्या गेल्या ती भेटला. सुई पडली कुठं? घरात. शोधू लागली कुठं? कारण का उजेड आहे म्हणून ना, मेळ बसायचा का? सुई घरात पडलेली आहे आणि प्रकाशात शोधू लागले, किती दिवस सापडत. तसा देव हृदयात आहे. किती तीर्थ केल्याने देव भेटेल? कोण्या तीर्थाला गेल्याने देव भेटतं का? न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. काय करायचं नाही. काय करा तुम्ही? आठवा मधुसूदना गा तुम्ही, आठवा मधुसूदना. त्या मधुसूदनाला आठवा. आणि म्हणून बाबा, अरे ज्या वेळेला जो डोळा नसणारा देखील परमात्मा साक्षात्कारी होऊन शकतो, लौकिक आरशात पाहते बसून. वस्तू म्हणजेच डोळे असतील त्याला आपले मुख पाहता येईल, पण आंधळ्या मनुष्याला आपले मुख त्यात पाहता येणार नाही. म्हणून काय करावं? पण डोळे नसणाराही शब्दरूपी आरशात देव पाहतो. कोणचे शब्द आहेत ते? शब्द ब्रह्माशेष. शब्द काय आहे? ब्रह्म आहे. आणि ते शब्द ब्रह्म श्री गुरुच्या मुखातून येतं. कुठून बी जमत नाही बरं का. याच्यातलं तुम्ही किती बी घ्या, तुम्हाला काही पदरात पडत नाही. ज्या वेळेला श्री गुरु कडून घेसाल त्यावेळेला मात्र त्याचा काय होतो? उजाळा होतो. माझ्यासारखा पोत भरून सोनं आहे म्हणून जर घेऊन आला,
याची याला दिक नाही ह्यानं पोतभर सोनं आणेल म्हणते. विश्वास करते. आणि सोन्याच्या दुकानातून एवढंच घेऊन ये, विश्वास करतील की नाही? का नाही? कशावर किंमत आहे? सोनं मोप आहे हो. पण दुकानातून पुण्या बाहेर निघाले, सोन्याच्या दुकानातून निघावं लागतंय. लकोंडाच्या दुकानात निघाला तर तसं तुम्ही कुणाच्या दुकानातून निघाव मग? आ किंमत कशाला आहे? मग सोन्याला किंमत आहे, तसं तुम्ही कोणात? खरेदी करायला सोनं तुम्हाला खरेदी करायचं आहे ना, तुम्हाला कुणाच्या दुकानात जावं लागेल? लवाराच्या, घिसड्याच्या जा, ठोकून ठोकून मऊ करते. तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल ना तर सोन्याच्याच दुकानात जावं लागेल. तसं तुम्हाला ब्रह्म पाहायचं आहे ना तर साधूकडे जावं लागेल. बाबा ब्रह्म जर पाहायचं असेल तर साधूकडे भेटतो, आणि सोनं घ्यायचं असेल तर सोनाराकडे भेटतो, बाकी कुठं भेटत? म्हणून मला अनेक नका पडू गबाळाची भरी, ते आहे थोरी नागवन. बाबा बाकी कुठं गबाळाच्या भरात पडू नका. ब्रह्म पाहिजे असेल तर श्रीगुडेकडे जा, सोनं पाहिजे असेल तर सोनाराकडे जा, दूध पाहिजे असेल तर गवळ्याकडे जा. दूध कोणाकडे राहते? सगळ्याकडे दूध आहे, पण सगळ्याच्या घरी भगवान गेले? हा, कोणाच्या घरी गेले? अनेकाकडे गायी होत्या, पण भगवान गवळ्याच्याच घरी का गेले? गो ओळी, काय ओळी? गोनाम इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, ह्या 10 इंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धीला जो वळतो तो गोवळी आहे. आणि एवढे ज्याच्या ताब्यात येतात त्याच्या ताब्यात देव असतो. मग त्याच्या घरी येतो. मग त्याच्या घरी नाही दिलं तरी चोरून त्याच्या घरी नाही मिळालं तरी काय करतो? चोरून खातो. कोणाचं चोरून खाल्लं? कारण कोण गवळी आहेत? गवळी म्हणजे काय? गवळी नाही, जे गोवळी, जो ह्या इंद्रियाला त्याचं वळण करतो, त्याची वळती करतो, तो गोवळी. असे गवळी बकळ आहेत. गवळी कोणाला म्हणतात? आहा रे गोवळिया कैसी वाजविली मुरली, आहा रे गोवळिया. या गोवळिया आहा, तो गोवळी आहे. कोण? 5 कर्म इंद्रियाला वळतो, 5 ज्ञान इंद्रियाला वळतो, मनाला ताब्यात घेतो, आणि बुद्धीच्या मार्फत बोधाच्या शोधाला ब्रह्म पाहता येतो, त्याचं नाव गोवळी. आणि तो गोवळी त्यांच्या घरी चोरी करतो, न सांगता त्याचं खातो, त्याचं नाव कृष्ण आहे, तो देव आहे. म्हणून जो या सर्वांच्या मध्ये मनाचा निग्रह करतो, बुद्धीचा करतो, बुद्धीचा निश्चय होतो, आणि तोच या सगळ्यांना एकत्रित करून जो त्या प्रभूशी एकरूप होतो, त्याचं नाव दूध येते, म्हशी ठेवता येते, गाई ठेवता येते. जातीने गवळी असेल, वृत्तीने गवळी असेल. गवळी कोणाला केलंय?
गो म्हणजेच इंद्रिय आहे. जो या इंद्रियाचा चित्तावर ज्याचा विजय मिळवलेला आहे, मनावर जो ताबा ठेवलेला आहे, मनावर विजय मिळवलेला आहे, ज्याचं आसनावर विजय आहे. ज्या वेळेला आम्ही चिंतनाला बसतो, आम्ही आसन मांडून बसतो आणि त्यावेळेला त्याच्या आसनावर विजय आहे, ज्याचं मनावर विजय आहे, ज्याचा बुद्धीवर विजय आहे, त्या सर्वावर जो विजय मिळवतो तो गोवळी आहे. आहारे गोवळिया, या गोवळी काय केले तुम्ही? कैशी वाजविली मुरली. मुरली नोहे तो केवळ बाण. तो मुरली नाही बर का, कोणता बाण आहे? देणे हरेला माझा प्राण. नामरूपी बाण आहे आणि तो बाण एक बार जर लागला तर सर्व शस्त्र असलेले विकार जुळून जातात. म्हणून तो नाम, तो आरसा त्या बुद्धीच्या त्या नामरूपी आरशात जो पाहतो, आरशात पाहतो, डोळस पाहतो, यात नवल नाही म्हणतात. पाहते अरेसा पाहे, तिने काहीच नवल नव्हे, काही नवल नाही. डोळस माणूस पाहतो, यात काही नवल नाही. पण जो आंधळा माणूस पाहतो तो कशात पाहतो? शब्द रूपी आरसा. शब्द कळतात ना, तुम्हाला दिलेलं महावाक्य हे शब्द आहेत. म्हणून महाराज म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. राशी कळतात ना, रास कशाला म्हणतात? आपण शेतकरी आहो. रास कधी होती? कधी होती रास? खळ केल्या पाहिजे. खळ खळ कसं करतात? खळ करण्यासाठी, रास करण्यासाठी आधी काय करावं लागते? धान्य कापून जमा करावं. बरोबर आहे. पेरलंच नाही त्यानं काय करी? त्याची रासच राहिली. ज्यानं पेरलंच नाही त्यांनी रास करायची झाली. कशी जमलं? त्याची रास करायची सवालच नाही. त्याचीच रास होईल की नाही? कळते की मी काय म्हणाले? हा? रास आहे. रास कशाला म्हणतात? आणि ती रास म्हणजे काय? अनेक शब्दाला अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी. कशाच्या राशी? अवताराच्या राशीच्या राशी आहेत. पण तेवढ्या अवताराच्या राशीची आम्हाला गरज नाही. आणि ते आम्हाला एकच गरज आहे, शब्दाच्या मार्फत तो ब्रह्म सहज प्राप्त होतो. ते राशीच्या राशी पडलेले आहेत. आणि अजून एक शब्द असा आलेला आहे, जळतील राशी. ही बी राशी आहे आणि हे बी राशी आहे. कोणच्या घ्याव? आपल्या पदरात कोणच्या असतील? आणि कोण्या राशीचे अधिकारी असाल आपण? एकीकडे अवताराच्या राशी तो हा. अरे तुम्हाला करता येते का ते चालू? उभा विटेवरी असा हा परमात्मा. आणि म्हणून महाराज सांगू लागले बाबा, डोळे असणाऱ्यालाही या शब्दरूपी आरशात देव पाहता येतो. पुण्या आंधळ्याही माणसाला देव पाहता येतो. आंधळा माणूस सुद्धा देव पाहतो. देव पाहतो का देव असतो? तो कोण आहे? त्याच्यामध्ये कोण आहे? बोल नका तुमच्याकडे ध्यान जातील. देव
आंधळ्यालाही देव पाहता येतो आणि डोळसालाही देव पाहता येतो. मग आता डोळसालाही आरसा पाहता येतो पण आंधळ्याला आरसा पाहता येत का बरं असं? म्हणजे आरसा खरा आहे का उपाधी आहे? मग डोळसाला आरशात पाहता येत आणि आंधळ्याला आरशात पाहता येत नाही. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो पाहतो. आंधळा श्रेष्ठ आहे का डोळ श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? आंधळा श्रेष्ठ. तुम्ही आम्ही कशात नाही? आपण वरून बघते मधून. तुम्हा आम्हाला सगळेला डोळे आहेत. आता सगळ्यांनी मिळून 2 मिनिटं बघा बरं तुकाराम महाराज मध्ये आहेत का? तुम्हाला इथे दिसतील का? बघा तर बघा. नाही हो, आम्ही लय दिवसापासून सत्य करायला आम्हाला तुकाराम महाराज खरंच रोजही नाही हो 24 तास आमच्या हातात. असं आहे का? जगद्गुरु तुकोबाराया आणि ज्ञानोबाराया त्याचं उत्तर देताना म्हणतात, ज्ञानदृष्टी हरपली अवघे नेत्र दोन्ही नेत्र आंधळी. कोणची दृष्टी हरपली? तुम्हा आम्हाला डोळे आहेत पण डोळे असून आपण काय आंधळेच आहोत की? आंधळे. तुम्हा आम्हाला डोळे आहेत पण तुम्ही या डोळ्याने तुम्हाला देव दिसतो का? पण नाही. महाराज काय म्हणले? ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे पवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. काय म्हणले? कोणा मी शरण जाऊ, कोणाला शरण गेले आणि मला दृष्टी होती. कारण का ज्ञान दृष्टी हरपलेली आहे. कारण का ज्ञान का नाही तर श्री गुरूंनी दिलेल्या तत्वाच्या बोधावर नाही. घेतला बाप खरी आहे, लग्न झाले बात खरी आहे, पण नांदली तर ना बोंबलत फिरायला ह्या सत्य कधी पोर व्हायचं. हा काय म्हणले? पडत्या घागरी पाणी. महाराज अनुग्रह झाला पण मला ती अवस्था काय की त्याला काय म्हणतात की त्याचा माझा पत्ताच नाही. आता नांदली तर खरी ना तर पोरं होती, नांदलीच नाही पोरं कशी होती? पोरं होण्यासाठी काय करावं लागते? नांदावं लागते का नाही? तसं ते सुख पाहण्यासाठी त्या तत्वाची गरज आहे. जसं पोर होण्यासाठी लग्नाची गरज आहे, मालकाची गरज आहे, तसं ब्रह्म पाहण्यासाठी श्रीगुरूची गरज आहे, देव पाहण्यासाठी साधूची गरज आहे. पोरासाठी काय करावं लागतंय? पोर तुम्हाला धोदे. पोर करण्यासाठी लग्न करावं लागतं, लग्नाची गरज आहे. तसं ब्रह्म पाहण्यासाठी देव पाहण्यासाठी श्रीगुरूची गरज. आणि मग तिथं श्रीगुरूची कृपा झाली, तिथं आंधळा नाही न डोळस आहे का? आंधळ्याला मी डोळ्याचं काही काम नाही, पण डोळा असून आंधळे आहेत तर का? जीवनामध्ये साधू भेटला नाही त्यालाच म्हणतात आंधळ. आंधळे कुणाला म्हणतात? महाराज म्हणले महाराजाला श्री गुरु भेटले नव्हते आणि तेव्हा म्हणले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. देवाकडे मागणी करतात, प्रस्ताव ठेवला, देवा कोणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कोणाला शरण जाऊ? मला कोण दृष्टी देईल? आणि देव पाहण्यासाठी मला काय करावे लागेल? तुकोबाराया देवा पुढे प्रश्न केला.
देव पाहायचा आहे, ब्रह्म पाहायचं आहे आणि त्या सुखाला प्रवृत्त व्हायचं आहे. मला काय करावं लागल? तर काय करावं लागल? साधू संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय देव कळत नाही. महाराज म्हणले, धन्य जागो गुरु महिमा, देह दाविला देव. धन्य जागो गुरु महिमा, देह दाविला देव. निवारोनी बहर जाळे, अवघा निरसला भय. धन्य जागू, काय जागू? गुरु महिमा. गुरुचा महिमा आपल्या हृदयात अखंड असायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, अरे बाबा, लौकिक आरशात व शब्दरूपी आरशाचा 2 प्रकाराचा भेद आहे. खूप छान विषय आहे. एक लौकिक आहे आणि एक अलौकिक आहे. लौकिकातला आरसा तुम्हाला पाहता येतो आणि अलौकिकातला आरसा ते पाहता येत नाही. बर का? लौकिकामध्ये तुम्हाला व्यवहार करता येतो, अलौकिकात व्यवहार नाही. कळण्यासाठी तुम्हाला अजून थोडं खाली येऊन सांगतो. ज्या वेळेला ज्ञानोबराया अलौकिक स्थितीमध्ये होते त्यावेळेला लोक ज्ञानोबरायाला शेण मारले. बर का? झोळीत माती टाकली. कोणची स्थिती होती माऊलीची? अलौकिक स्थिती होती. आणि ज्या वेळेला ज्ञानोबराया लौकिकात आले, लौकिकात आले म्हणजे नेमकं काय केलं होते? लौकिकात येऊ चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. हे लौकिकात आले. आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कुठं आले? ज्या वेळेला लौकिकात साधू येतात ना, मग त्याचं लय नवल होतं. जो अलौकिकामध्ये राहतात त्याला कोणी विचारित नाही. त्याचा संबंध त्या परमात्म्याशी असतो. मला काही घेणं नाही या लोकांना. आणि जो लौकिकात येतो त्याचा लय वावा. गाडी काय, बॉडी काय, माग 4 माणसं पुढे 4 माणसं, काय त्याला वारं घालायला किती, पाणी द्यायला किती, पाय दाबायला किती. अरे लौकिक आहे. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. ही लौकिकामधली स्थिती आहे बरं का. लौकिकात ज्या वेळेला साधू येतो तर त्याचा उदो होतो. पण तोच साधू अलौकिकात असतो त्यावेळेस परमात्म्याशी संबंध असतो. त्याचंच नाव नवल आहे बरं का. आंधळा असून सुद्धा त्या परमात्म्याशी पाहतो. का बरं? तर तो त्याच्याशी, तो लौकिकात नाही तर अलौकिक स्थिती आहे. आणि जो त्याच्याशी एक होतो त्याला जगाचा काही संबंध नसतो. म्हणून महाराज म्हणतात, तेतीचा आनंदो ब्रह्मांडीन स्माय, उपमेशी काय देऊ सुका. अरे त्या आनंदाचं काही सांगता येते का? तेतीचा आनंदो, कुठला आनंदो? ज्या परमात्म्याशी ऐक्य झालाय, ज्या परमात्म्याशी एकरूप झालाय आणि त्या सुखामध्ये पोहोडलाय. कुणाच्या शेजारी पोहोडलाय? सुखाच्या शेजारी पोहोडले. त्या सुखाच्या शेजावर झोपलेला आहे. अलौकिक स्थितीमध्ये त्या प्रभूशी एकरूप झालेला आहे. त्याला जगाचं काही घेणं देणं. मग तुम्ही कोणाच्या माग नादी लागता?
ओय महाराज, कोणाच्या मागे लागली? लौकिकामध्ये वावरणाऱ्याच्या मागे लागलं का अलौकिकाच्या मागे लागली तुम्ही? आलो तुमचे. अलौकिक कुठं आहे? मग अलौकिक कुठं आहे? अलौकिकाला व्यवहारच नाही हो, तो आनंदात राहतो, मग त्याला काय घेणं बी नाही देणं. लौकिक म्हणलं का मग गोंधळ झाला. तसं अलौकिक स्थिती म्हणजेच आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये तो नित्य निर्भर नांदतो, त्याचं नाव अलौकिक आहे. बरं का? मग कशात वागावं माणूस? यालाच म्हणतात बुद्धीचा आरसा. आणि त्या आरशामध्ये देव पाहतो. ते काहीच नवल नव्हे. काय नवल नव्हे? जो डोळस माणूस पाहते आरिसा पाहे, ते काहीच नवल नव्हे. महाराज म्हणतात पणी परी दर्पणे येणे होय न पाहे पाहते. दर्पणाचा उपयोग कोणाला आहे? डोळसाला आहे का नाही? आंधळ्याला त्याचा उपयोग आहे का? आंधळ्याला काही उपयोग नाही. मग आंधळ्याला उपयोग नाही त्याचा अर्थ तो देव पाहत नाही का? मग आरशात पाहावं का अंतकरणात पाहावं? तुम्ही कशात पाहता? गंध लावताना कशात पाहता? तसंच लावता का? तसं लावायचं. ब्रह्म पाहताना कसं पाहावं? आरशाशिवाय तर लावता येत नाही ना. आरशाची गरज आहे. तसं साधू शिवाय देव कळत नाही बाबा. गंध लावण्यासाठी जशी आरशाची गरज आहे, ब्रह्म पाहण्यासाठी सुद्धा साधूची गरज आहे. बरं का? म्हणून साधू थोर जाणा. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा डोळस माणसाला उपयोगी आहे, पण रूप पदार्थाला तो दाखवणारा आहे. पण आंधळा माणसाला देखील या आरशा उपभोग होतो. हेच लौकिक आरशापेक्षा शब्दरूपी आरसा हा अधिक आहे. कोणचा आरसा? शब्दरूपी. आणि तुम्हाला काय दिले? तुम्हाला कानात सांगलंय का चिठ्ठीवर लिहून दिले? होय, कुठं सांगले? कानात सांगितले. मग महाराज चिठ्ठीवर लिहून देऊ लागले, आता कसं करायचं? तुम्हाला मी चिठ्ठी लिहून देतो, त्याचा तुम्ही जप करा. कसं करावं लागेल आता? याला जप म्हणतात. काय चाललंय? रात्री महाराजांनी सुंदर एक उदाहरण दिलं, तुमच्या लक्षात आहे का नाही? काय सांगितलं? कोणाला सांगू नको आणि लबाड बोलू. कोणालाही सांगायचं नाही, खरं ते सांगू नको आणि लबाड. बरोबर आहे? खरं ते सांगू नको. खरं काय आहे? खरं सांगताच येत नाही. बर, त्यातल्या त्यात लबाड बोलू नको म्हणजे आता. मग आता याचा निसर्गाशी तुम्ही कसा लावला असाल बाबा तुमच्या बुद्धीने? खरं काही तू कोणाला सांगू आणि लबाडही. खरं तर सांगायचं नाही आणि लबाडही बोलायचं नाही. मग करायचं काय? तर त्याचा पर्याय असा काढला, मंत्र दिला राम कृष्ण हरी, ह्याचा पर्याय काढला. जरी मंत्र असला तरी तो मंत्र जरी झाला तरी वर्णन कोणाचं केले? मंत्र जरी झाला तरी वर्णन कोणाचं केले? नामाने त्याचंच वर्णन केलंय आणि मंत्रातूनही त्याचंच वर्णन केलंय.
नतनीतूनही सोनंच झालंय, मनीतून बी सोनंच आलंय, बोरमाळातूनही सोनंच आलंय, आहे का? प्रकार जरी अनेक झाले असले तरी अधिष्ठान मात्र सोनं आहे. तसं रामकृष्ण हरी हा मंत्र आहे, पण नाम नाही. आणि जरी मंत्र असला तरी त्या नामापासूनच आलेला आहे. वरच्या लवणीतून जरी पाणी वाहत असलं ना तरी ते समुद्राचंच आहे, लक्षात ठेवा. वरच्या डोंगराच्या कड्याहून जरी वाहत असलं तरी ते पाणी कुठून आलंय, आणि नदीतून जरी आलं तरी ते कुठून आलंय, अधिष्ठान त्याचं कुठलं आहे, त्याचंच आहे. तसं हे ब्रह्म तुमचं स्वरूप अलौकिक आहे का लौकिक आहे? मग तुम्ही लौकिकाकडे पाहता का अलौकिकाकडे पाहता? मला एकच म्हणायचं आहे की कोणालाच पाहू नका. तुमच्या श्रीगुरूंनी जी तुम्हाला बोध दिलाय ना त्या बोधाच्या आरशामध्ये, त्या बुद्धीच्या आरशामध्ये तुमचं स्वरूप निखळ आहे. निखळ ब्रह्म म्हणजे तुमचं स्वरूप आहे. तुम्ही जोपर्यंत त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटत नाही. किती करा, किती बी करा. असं वाटतं आम्हाला, मी लई परमार्थ करालो, लई पोत्या वाचू लागलो, लई सप्ते करालो, काही नाही. मला कीर्तनाचा चिन्ह पाहिजे. माझा नियमच आहे बघा, म्हणजे कीर्तनाचा आणि काकड्याचा. नियमात घाल तुला चुरी. नेम कोणचा आहे? नित्य नेम नामी ते प्राणी, त्याला म्हणतात नेम. उग कोणता नियम लावून घेतलाय? उपाधी काम नाही ते. नाही मला जमणं म्हणली महाराज रात्री. आमचे महाराज म्हणले मला, नाही महाराज आपल्याला की नाही असा नियमच आहे म्हणले. माझा काय नियम आहे तुमचा? तर काय नाही म्हणले, मला कीर्तनाचा एक आणि काकड्याचा एक. कार्यक्रमामध्ये मला हे 2 नियम आहेत. बरं बाबा तुमचा नियम राहू द्या, तुमच्या पुढता राहू द्या. तुम्हाला कीर्तनाचाही ना देऊ आणि काकड्याला देऊ, काही काळजी करू नका. पण नियमात गुटाळून जर बसले तर तुमचा काय नियम झाल्याशिवाय राहणार? तसं नाही. जो नित्य नेम करतो, काय नेम आहे? काय नेम आहे? जो नित्य नेमाने दिलेल्या तत्वाचं अहोरात्र अनुसंधानावर असतो, त्याच्यावर आरूढ असतो, तोच नेम असतो. हाच नेम माझा, न फिरे माघारे, हाच नेम आहे हो. आणि त्याच्यावर जो आरूढ राहतो तर त्याच आरशाच्या बोधामध्ये असो परमात्म्याचं इतकं गोड स्वरूप आहे. आणि त्यावेळेला महाराज म्हणतात, सावळे प्रब्रह्म आवडे आजीवा. कधी? त्या आरशामध्ये, बोधाच्या आरशामध्ये, नामाच्या आरशामध्ये ज्या श्रीकृष्णाला, ज्या भगवंताला पाहतो आणि ज्या वेळेला त्याच्या त्या दृष्टीमध्ये त्याला पाडतो त्यावेळेला म्हणतात सावळे प्रब्रह्म आवडे या जीवा. कोण्या जीवा? या मने मने राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित. बाबा तो परमात्म्याला कुठं पहा? ज्ञानोबराया म्हणतात की शब्दरूपी आरशामध्ये पहा. आणि तो शब्द तुम्हाला श्री गुरुने दिलाय बरं का. काय केलाय शब्द?
4 वेदाचं 4 वाक्य साधू संतांनी त्याचा ऐक्य केलं. काय म्हणले? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, त्यात एक निवडिले श्री हरीचे ते नाम तुम्हाला भेटलेलं आहे. याचा गैरवापर करू नका, चांगला वापर करा. पुन्हा नाही बरं काय येईन, पुन्हा चान्स नाही. आता तुम्हाला पुन्हा येणे नाही. तुम्हाला संधी आहे तर साधून घ्या बाबा. त्याच्याशिवाय या जगात सुख नाही आणि त्या आरशात पाहण्याचा प्रयत्न करा. असं तुम्हाला वाटत असेल मला झालंय, मी एवढा झालो, मी तसं करतोय, असं करतो, काही नाही. तुम्हीच ठरवायचं आहे की मी त्या बुद्धीच्या रूपाने कधी पाहिन. कही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा. असं ज्या वेळेला होतो ना, तोच पश्चाताप असतो. आणि मग त्या डोळ्याने पाहता येतं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, अमृत अनुभव कोणी वाचावा, कोणी वाचावा हे तुम्हाला सांगतो. जगात जीव आहे, ब्रह्म नाहीच. काय म्हणले? जगात जीव आहे, ब्रह्म नाहीच. चकाराला बर काय तर जीवापेक्षा ब्रह्म नाही. च काढलं इथं. च काय करतो? अन्याची व्यावृत्ती करतो. बरं कसं महाराज? खूप छान विषय सांगितला. तर असा एक वर्ग आहे, त्या 2 वर्ग जीवाने सर्व सैवर वागावे आणि विधी नाही. काय म्हणले? 2 वर्ग सांगितले. एक वर्ग असा आहे, जगात जीवच श्रेष्ठ आहे, ब्रह्म नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे, जीव नावाची वस्तूच नाही, ब्रह्म हेच सत्य आहे. आता हे कोण ठरवावं? कोणचा खरा माणूस असेल? आता एक म्हणतो जीवच ब्रह्म आहे आणि एक म्हणतो जीव नाहीच तर ब्रह्म होऊ शकतो कसा? मुळात जीवच, जीव नावाची काही वस्तू, जीव नाव नाही. जीव कसा झालाय? कल्पना अविद्या, तेने झाला जीव. जीव कल्पनेने झालाय. कसा कल्पनेने झालाय सांगू? अंधाराच्या रात्रामध्ये दोरी वाकडी तिकडी पडली, थोडीशी झुळझुळ अंधार पडला आणि एखादी मावशी डोक्यावर भारा घेऊन दरवाज्यात अंगणात आली आणि सोलकांड वाकडं तिकडं पडलं. काय केली असेल? घाबरून भारा टाकून दिली ना, अंगाला घाम फुटला तिचा. सरप होता का? सरप होता का सर्पाची कल्पना झाली? सर्पाची काय झाली? कल्पना झाली. तसा ब्रह्म होता पण जीवाची कल्पना झाली. तुम्ही कोण आहात? अरे तुम्ही ब्रह्म आहात पण तुम्हाला कल्पना जीवाची झाली म्हणून दुःख आहे. सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःखाला कारण जीव आहे. एरवी जीव नावाची काही वस्तू नाही. जीव नाहीच आहे का? नाही. तसं माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबा, जीवाने सैरवैर वागावे विधी नाही. जीवाला काय बी करावं त्याला विधी नाही, काही नाही. आहे का विधी?
अरे खाल्लं पिलं ते चालं, कोण आहे काय नाही, मेल्यावर खालत की आहे का नाही? खाल्लं पिलं ते चालं, बाकी कोण कोणाला बघलंय? असंच आहे की कसं आहे? असं जातं. दात आहे तोपर्यंत खाऊन घ्यावं. दात पडल्यावर काय खाता येते? असं आहे कसं आहे? दात पडल्यावर माळ घ्याव. असं हे कसं आहे? खाल्लं पिल्लं ते झालं, बाकी काय? भोजन ती भक्ती. भोजन म्हणजेच भक्ती आणि मरण ती मुक्ती. कुणाची आहे? भोजन ते भक्ती. भक्ती म्हणजे काय? चांगलं खावावं, जे आवडेल ते खावं, म्हणजे जे कोणीच खायना त्याला खावं. मरण ती मुक्ती पाखंड्याची. पाखंड्याचं साधन सांगितलं, पाखंडी लोकांचं. अरे हे झालेलं आहे, याच्या नादाला लागू नका. तर तुम्ही काय करा, याचा संबंध सोडून तुम्हाला तुमच्या श्रीगुरूनं काय दिले त्या आरशात पहा. असा आरसा आहे आणि तो आरसा शब्दरूपी आहे. ते शब्द तुम्हाला दिलेला आहे. म्हणून महाराज सांगतात, जगात पुष्कळ लोक सापडतात पण आणि जगत जीवच आहे असेही म्हणणारे आहे, पण जीव नाहीच आहे असेही म्हणणारे दोन वर्ग आहेत. जीव नाही म्हणणारे किती वर्ग आहेत? दोन वर्ग आहेत. जीव आहे म्हणणारे किती वर्ग आहेत? दोन वर्ग आहेत, बरं का. आता नाही म्हणणारे कोण आहेत आणि आहे म्हणणारे कोण आहेत, बरं का. खरा विषय अमृतानुभव ऐकला तरच कळते. बाकीचं काय गवाळ घेऊन बसले आहो. आपल्याला जीवनमुक्तीतून जीवाची सुटका कशाने होईल, आपण त्या मुक्त स्थितीला कसे जाऊ, आम्ही ब्रह्मबोधाला कसे प्राप्त होऊ आणि असा परमात्मा कसा पाहता येईल, ह्याचा जो शोध देत नाही तो साधू आहे का? जीवाला जीवपणा घालवायचा आहे का जीवाला जीवदशेत ठेवायचा आहे? नाही नाही, मला काय म्हणायचं आहे, एखादा बिमार माणूस आहे, बिमार माणसाला डॉक्टरने त्या रोगातून मुक्त करावं का त्याला ते रिॲक्शन व्हायचं औषध द्यावं, इंजेक्शन? रोगातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दवाखान्यात गेले का रिॲक्शन होण्यासाठी गेले? तुम्हाला या बंधनातून मुक्त करणाऱ्याकडे शोधावं का बंधनात घालणाऱ्याकडे जावं? हेच गोळ मोठा चाललेला आता. काय बी सांगायचं आणि काय बी ऐकायचं या लोकांना बी, आणि तशा लोकांच्या मागं एवढी गर्दी महाराज. काय सांगणार, काय नाही हो. अरे तुला सरपंच करतो म्हणलं की झाला माझा आशीर्वाद. असं असते का आशीर्वाद? आणि आशीर्वाद देणारा प्रपंचिक आशीर्वाद देतो. प्रपंचिक आशीर्वादासाठी साधू आहेत, एवढ्या खालच्या थराला आणले आपण. साधू पशी तुम्ही काय मागा, साधू काय देतो? साधू तुकोबराय काय म्हणतात, प्रपंचाची वार्था. माझ्याकडे तुम्ही परपंच नावाचं काहीच घरांना आणू नका आणि मी त्याला ध्यान देणार. तुकोबरायकडे साधूकडे काय मागावं? है मी उद्धार, काय बात, हे मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. असा उधार सांगणारा साधू राहा हो. उगाच तुला सरपंच करतो आणि तुझ्या पोराला नोकरी लागन, तुझ्या हिरीला पाणी लागन, आहे का नाही, आणि तुझ्या पोराला 2 पोरं होतील, याला काय म्हणावं? संसारीपेक्षा
असा असतो का साधू? साधूकडे जा तर त्या साधूने आपल्या उद्धारासाठी काहीतरी करणारा असावं. आणि असं ठोकून ठोकून सांगून 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 त्याच्या व्रतीवर चावरण काढणारा साधू पाहिजे. त्याला त्याचीच गरज. आणि त्याला तेच सांगू लागले गेली फुगून. ते कुत्रा आलं मध्ये. मग अशा लोकांकडे गर्दीच आहे की हो. आयशियाची करिता सेवा, काय सुख मिळेल जीवा. काय सुख आहे त्याच्याकडे? असं नाही बाबा. साधू कसा असावा तर जीवाचं जीवपण खाऊन टाकून साधू ब्रह्मबोधाला पोचणारा असावा. सांगून 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 म्हणून साधूच्या सानिध्यात राहणं हेच परमार्थाची वाटचाल आहे. आणि ज्या ज्या वेळेला साधूकडे जासाल त्या त्या वेळेला साधूला बोधाविषयी विचारा, सुखासाठी विचारा, प्रभूच्या परमार्थिक शब्दासाठी विचारा, भगवंताच्या भेटीसाठी विचारा, या दुःखाच्या निवृत्तीसाठी विचारा. नको ते विचारू नका. विचारणारे बी नरकाला आणि त्याच्यात सांगणाराही. काय व्यवहार झाला मग? काय सांगा? ज्या सांगण्यामध्ये जीव राहत नाही, ब्रह्म होतो तो सांगा. आणि तेच सांगण्यासाठी शोधोनिया आले संत. हिता अहित जगाचे, हिता अहित जगाचे, हिता अहित जगाचे. काय केलं? शोधोनिया आले संत, हिता अहित जगाचे, जगाचे अहित शोधून आले संत. काय शोधून आले? हित कशात आहे, अहित कशात आहे. मग तुम्ही हिताचा येतो कळवळा, जीव तुटे. म्हणून बाबा साधू संत हिताच सांगतात, उद्धाराचं सांगतात. अशा साधूपाशी तुमचा उद्धार होणार नाही. तुम्हाला दुःखच तुमच्या वाटायला येईल पण सुख येणार नाही. आणि जर तुम्हाला सुखाची गरज असेल, त्या सुखामध्ये तुम्हाला खरंच आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला दिलेलं जे तत्व आहे, तुम्हाला दिलेलं जो नाम आहे, त्याच बुद्धीच्या आरशामध्ये तुम्ही निस्त पहा. मग तुम्हाला कळेल तुम्ही कोण आहात. नको त्याच्या नादाला लागून काय नाही, काही पदरात पडल नाही. तुम्हाला काय पदरात पडल? दुःखच वाट्याला येईल, सुख तुम्हाला भेटणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात बाबा, उलट ब्रह्मच आहे जीव नाही असे म्हणणारे दुसरा वर्ग आहे, पण तिसरा मुमुक्षुचा मध्यातील वर्ग आहे. त्याला ब्रह्म तर कळत नाही व जीव दशे तर करमत नाही. मुमुक्षु कसा असतो? मुमुक्षुला ब्रह्म कळत नाही आणि त्याला जीव दशेत करमत. ब्रह्म कळत नाही आणि जीव दशात करमत नाही, त्याला मुमुक्षु म्हणतात. ह्या दोन्हीचा अर्थ तुम्हाला लागला का? मेळ. जीव दशा तर कळत नाही आणि याच्या तर करमत नाही. ब्रह्म तर कळतच नाही आणि जीव दिशात करमत नाही. नेमकं करावं काय? तसं नाही. ज्याला ब्रह्म कळत नाही त्यांनी अठास करावा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. तो रात्र आणि दिवस त्याच्यात राहावं. आणि त्याच्यापासून जर निघाला, इतरामध्ये आला तर तिथे करमत आहे का? नाही. एखादा चांगले गाणाऱ्याचा फडा बसला, चांगले गायक बसले आणि त्याच्यामध्ये घे गाढवासारखा आवाज जर काढला तर त्या गाणाऱ्याला त्या गवयाचं गोड वाटेल का?
त्याला करमल तर का बरं तिथं? मग त्याला जाय बी म्हणायची गरज नाही, ते स्वतः उठून जातो की करमते का? कारण का त्याच तिथं काहीच नाही ना, त्याच्या मनासारखं तिथं काही नाही म्हणून त्याला तिथं करमत. मुमुक्षु असा आहे, त्याला खऱ्या सुखाची गरज आहे पण कळत नसल्यामुळं, त्याच्या शोधात राहतो कळत नसल्यामुळं जर वृत्तीवर आला तर इथं करमत नाही. याच्यासाठी काय करावं तर तुम्ही श्री गुरुच्या पायापाशी राहा. पडून राहीन तहे ठाई उघाच संताची पायी. तिथं राहिल्याच्या नंतर काय होईल तर तुम्हाला न कळणार ब्रह्म कळू येईल. आणि न कळणार, कळत नसल्यामुळे काही लोकांना बघा माळ नसते, अनुग्रह नसतो, पण वृत्ती चांगली असते. शास्त्र पठण करायला जातो, शास्त्राची संगती लागत नाही बर का. शास्त्राची काही लागत नाही, संगती लागत नाही. वाचितो तेवढ्या पुरतं त्याला आनंद वाटतो, तिथून उठला की सगळं साफ होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बघा, आणि तिथून गेला ती विसरून जातो, त्याच्याशिवाय त्याला करमत नसतो. परत वाचवायला येतो, वाचवतो पण कळतच नाही. एक तर वाचल्याशिवाय जमत नाही आणि वाचाव तर सुख नाही. फार गमतीचा प्रश्न आहे. हेच जीवाची प्रत्येकाची अवस्था आहे. याला मुमुक्षु म्हणावं बरं का. हा वर्ग कुणाचा आहे? वाचतो पण त्याची रीत म्हणजे त्याचे अर्थ लागत नाहीत. वाचायला वाचत जातो, म्हणायला म्हणतो, काकडा पाठ असतो आहे का नाही. ऐकी आता थोडा झालाय म्हणजे अर्धा का नाही. हरिपाठ तर पूर्णच पाठ आहे म्हणले. हा बर, एक हरिपाठातला अभंग सांगा, तुम्हाला माहित आहे. म्हणजे ज्ञानदेवा मौन जपमाळ धरोनी श्री हरी. म्हणजे कधी ती कशी मौन केलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ पायरीवरी. कुण्या नामदेव पायरी, तुकाराम महाराजाच्या वरल्या पायरीवरी का खाल्ल्या पायरीवरी का मंडपामध्ये, महाद्वारात, गाभाऱ्यात, कुठं मग. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. अंतरात जपमाळ राहू द्या. ह्या म्या म्या का बोंबला इकडं माळ घेतो हातात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे कुत्रा आला हाड तुला काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वगार पिऊन चालय कुठं बोंब बोलायलेत की काय नाही की रामकृष्ण हरी. काय ते माळ काय तो असंच की म्हातारा जीव चालाय, त्याला पोरं रामकृष्ण हरी म्हणले आणि असं त्यानं रामकृष्ण हरी म्हणणा गेले, तिकडं वगारू ते फडा खावलेलं होतं. अरे ते खपाकी तिकडं म्हणाले पण ह्यानं रामकृष्ण हरी म्हणाले. त्याचे ध्यान फड्यावर आहे. काय करावं अशा लोक. आणि निघाले जप करायला. लय जप माळ एवढाल्या टपाऱ्या माळा घेऊन जप करतात. आहे का तुमच्याकडे का नाही? एवढ्या मोठ्या माळा काय लोक ते पिशवीतच ठेवते त्या माळा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाले की नाही जेवण? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चहा झाला नाही, पाव जायचा उशीर होलेला बाजाराला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे तुमचा काय जप पण काय तर असा जप केल्यावर तुमचं कसं होईल? देव कुठं भेटल? ज्ञानोबा राय सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. सदा श्वास चालू असतो, तो जप सदा असतो. तुमचा ज्या दिवशी श्वास बंद पडेल त्या दिवशीच तुमचा जप बंद पडेल. ज्या शेवटच्या श्वासाने तुमचा जो श्वास होतो त्याचंच नाव जप आहे. जपा जपणे याचंच नाही.
उलट प्राण्याचा मात्र तेथेही मनाचा निर्धार वाच. तिथं निर्धार झाला पाहिजे. मग आंधळा असला काय आणि डोळस असला काय, काही फरक नाही. एक फरक त्या नामाचा आहे, श्रीगुरूने दिलेल्या बोधाचा आहे. आणि श्रीगुरूच्या बोधावर आरूढ असावं, श्रीगुरूच्या बोधावर नित्य नेमाने त्याच श्रीगुरूचं भजन करावं, त्या नामाचं स्मरण करावं. हाच खरा परमार्थिक आहे. आणि मुमुक्षामधील वर्ग आहे त्यालाच ब्रह्म तर कळत नाही, आणि जीव दशे त्याला करमत नाही, त्याचाच अमृत अनुभव आहे. अशा लोकांनी काय करावं? अमृत अनुभवाचं श्रवण करावं. म्हणजे आपण कुठं चुकतोय याचा निवाडा होतोय, म्हणून तुम्हाला अमृत अनुभव ऐकायचा आहे. कुण्या लोकांनी बद्धाने नाही, मुक्ताने नाही, कुणी मुमुक्षु, एक जिज्ञासा. पण मुमुक्षुने काय करावं? अमृत अनुभव ऐकावं. ह्या दोन प्रश्नाचे उत्तर अमृत अनुभवात सुटते आणि तोच मुक्त स्थितीला जाईल. मुमुक्षुचं काय सांगितलं? ब्रह्म त्याला कळत नाही आणि जीवदशेत त्याला करमत. बरं का, जीवदशेत काय नाही, त्याला करमत नाही आणि ब्रह्म त्याला कळत नाही. तर त्याच्यासाठी महाराज म्हणतात, अरे जीवदशेचा कंटाळा यावा आणि त्यानेच अमृत अनुभव ऐकावा. कोणी ऐकावा अमृत अनुभव? ज्याला या जीवदशेचा कंटाळा येतो यावा त्यानेच अमृत अनुभव ऐकावं. नाहीतर नको एरगबाळ्याचे सप्तेकरेंचं पारेकरेंचं तसं नाही भाऊ. तुम्ही सप्ता करा, पारा करा, पण तुम्हाला जे दिलेलं आहे ना त्याच्यावर राहावा. हा बघा, पूर्वीच्या बायका नळ नव्हती, पाण्याला 1-1 किलोमीटर जायच्या. हांड्यावर हांडे किती 2-2, 3-3 हांडे आणायचे, बरोबर की नाही? आता नळ गावात आलेत. मग आता 3 हांडेन अजून बोकांडी एक इथं कमरोवर असते का नाही? वरी 3 आहेत आणि कमरोवर एक आहे. तिकडं रिकामी आहे. होता एक हात वरी गेला आणि एक हात इथं अडकला. आणि तेवढ्यात तिची मैत्रीण भेटली. बर का, मैत्रीणला बोलत 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 15 मिनिटं गेली. लक्ष कुठे आहे? बोलती, बोलायला विसरली नाही, पण घागरीवर काय आहे? बाबा बुधवारे बाबा म्हणायचे, पाणीया निघाले गोजेरी, पाणीया निघाले गोजेरी, लक्ष लावूनी दोई घागरे, पाणीया निघाले गोजेरी. तिला बोलते, काकातल्यावर बी लक्ष आहे, डोक्यावरल्यावर बी लक्ष आहे, पण लक्ष तिथं ठेवून बोलते, त्याला नाव परमार्थ. तसं परमात्म्याच्या ठिकाणी लक्ष देऊन प्रपंच करा, कधी अडथळा येणार नाही, कधी दुःख होणार नाही. म्हणून त्याच लोकांनी काय ऐकावं? अमृत अनुभव ऐकावं. त्यालाच जीवदशेचा कंटाळा येतो. कारण जीवदशेमंत श्रीमंत राजा इंद्र होतो येते, पण इंद्र झाला तरी त्याला इंद्रायणी भेटते, अमृत प्याला मिळेल, वैकुंठ जाता येते. पण अशीच जीवदशा कोणाला सोडावी वाटेल, पण साधू संत जीवदशे ठेवून नका असे म्हणतात. त्याचे कारण, अरे इंद्र असला तरी पुढे त्याला मुळगा व्हावेच लागेल. म्हणून अर्थात जीवदशेत कर्मणू नये, याच ब्रह्म खोळू नये, असा हा अधिकार असणारे अमृत अनुभव आहे. काय सांगितलं? इंद्र जरी झाला, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी
संशयाची शरणी छेदेचे ना. इंद्राला संशय आहे, चंद्राला संशय आहे, ब्रह्माला संशय. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला दुःख आहे, इंद्र झाला तरी दुःख आहे. अमृत प्याला मिळेल, सुख भोगायला मिळेल, पण जीवदशेतून जाता येईल नाही, जीवन मुक्त होता येत नाही. त्यांनीच अमृत अनुभव ऐकावं, अमृत अनुभव ऐकावं. श्री गुरुने दिलेल्या तत्वावर जो आरूढ असतो त्यालाच अमृत अनुभव कळल्या जातो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मकी दिवे तो शोणी मज द्यावे पसाय दानई शोनी मजदावे तया सत्कर्मी रती वाढू सर्व मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची लतवते लावो प्राणीदात सकळ मंगळी विश्वार निष्ठांची मांदियाळी वरत भूमंडळी भेटतुया भूता सरा कल्पतरुचार इतना चिंतामणीचे गाव बोल जिते नाव पियुषांचे चंद्रमेजे आलांछन मारतंडजी स्थापहीन हेही सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोके अजुज्याधी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकविये दृष्टादृष्ट विजये होवा विजय एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाहो हा होईल दान पसाहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव
सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती विठला 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय श्री गुरुवरी मधुसूदन महाराज की सांबाजी नम पार्वती पती शिव हर 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 महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतान की जय जय